पेटी वाढ पेटी मॉनिटरला द्या. कोरस हॅलो 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 बेस हॅलो 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 हॅलो
स्वागतम सुस्वागतम. प्रथमतः रंगदेवता आणि इथल्या स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून रसिक मायबाप श्लोकाला त्रिवार वंदन करून श्री ब्राह्मणदेव क्रिया मंडळ सुकळवाड आयोजित रिक्षा चालक मालक संघटना, दुकान गाळे धारक मालक व्यापारी संघटना व सुकळवाड ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी दीपावली निमित्त 2020 डबल बाजी वादनाचा जंगी सामना या ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ सुकळवाडी याने आयोजित केलेला आहे. त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या सर्व व्यापारी चालक मालक संघटनेचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आजच्या या आमने सामने कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा 2 मुलांची निवड या ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाने केली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम जोरी, श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट कोडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी मला पकवादाची साथ करत आहेत आमच्या गोडेगावचे सुपुत्र सन्माननीय अक्षय उर्फ बबलू मिस्त्री. त्याचप्रमाणे त्यांना तबल्याची साथ संगत करत आहेत ते सुद्धा आमच्या गोडेगावचा रत्न सन्माननीय मागिरीश गाडी आणि माझी कोरस मंडळी यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा, सुप्रसिद्ध भजन सम्राट, त्यांनी आपल्या बतावणीच्या जोरावरती भजन रसिकांना हुरळ पाडली, ते प्रमोदजी हरियाळ बुवा आणि त्यांच्या खाणीमध्ये जन्मलेला हा अनमोल हिरा सन्माननीय आमचे परममित्र या भजन क्षेत्रामध्ये आपल्या गुरुच्या पावलावरती पाऊल टाकत आज या भजन क्षेत्रामध्ये ज्यांनी मान सन्मान मिळवला त्याचे परममित्र सन्माननीय गणेशजी कांबळे बुवा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याप्रमाणे त्यांना पकवादाची साथ करणारे सन्माननीय सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रमोदजी धुळी बुवा यांचे सुपुत्र सन्माननीय प्रणव धुरी आणि त्यांचे तबलावादक साथ करत आहेत त्यांचे परममित्र प्रेम मेस्त्री आणि त्यांचे सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. आजच्या या 2020 सामन्यासाठी या भजन रसिक मायबाप श्रोत्यांमध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार उपस्थित असतील, तबलावादक उपस्थित असतील, पखवादक उपस्थित असतील. सर्वांच्या चरणाची मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय. यामध्ये या मालवण तालुक्यातील गोळवणगावचे सुपुत्र ज्यांचं पखवाद वादन ऐकल्याच्या नंतर एक मनाला भुरळ पडते आणि प्रेमळ स्वभाव, हसरा स्वभाव तसे आमचे रुपेशजी परब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू बाबू गोठणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती येऊन माझ्या बाजूला बसण्याची कृपा करावी. बाबू गोठणकर. त्याचप्रमाणे सन्माननीय दीपकजी खटावकर या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांचे सुद्धा माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवतात ते युट्यूब चॅनलवाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये समीर नलावडे आमचे परममित्र हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. पुढे एकदा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आई सरस्वती मातेचे आशीर्वाद घेतोय, ब्राह्मणदेवाचे आशीर्वाद घेतोय. भजन रसिक मायबाप श्रोत्यांना त्रिवार वंदन करो. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारी अखंड स्थिती का निर्धारू श्रीमंत योगी म्हणून त्यांनी इतिहासाचं काम सुनेरी अक्षराने लिहिलं की हा महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मुद्रा करून 14व्या 64 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदैवत आई हेदुबाई देव भूतेश्वर आणि देव कुळाचार्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधरबुवा मुरगेकर यांचे आशीर्वाद घेऊन ज्याने मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृपितृ देवतेला त्रिवार वंदन करून
जो 2020 सामना होता तो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कार्यक्रम होता आणि खरोखरच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आनंद उर्फ बाळू भोगटे, त्याचप्रमाणे कैलासवासी नीरज गावडे आणि कैलासवासी महेश मसूरकर, ब्रह्मदेव क्रीडा मंडळाचे हे कार्यकर्ते आपल्यामधून निघून गेले. खरोखर परमेश्वराने त्यांच्या पुण्याने पवित्र आत्म्यास चिरश शांती लावू दे अशी प्रार्थना करतो. या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करून या ठिकाणी भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. भजनाचा टायमिंग होता 7:30चा, तरी सुद्धा कार्यक्रमासाठी थोडा विलंब झालाय. आपली सर्वांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय आणि या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. पेटी थोडीशी कमी करा. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे ते सन्माननीय समीर नारिगरेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. अतिशय आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं साऊंड आम्हाला मिळालेलं आहे. खरोखर असा जो साऊंड असतो तो फक्त आपल्या कोकणातच गावातच ऐकू मिळतं, नाही का बुवा? मुंबईत ह्या सुख आमका मिळत नाही. मुंबईत फक्त भजन करा, टायमाच्या अगोदर बंद करा, गजर घेऊ गावलो अभंग घेऊ गावलो तो घ्यावा नाही तर वाटेक लागा. पण आपल्या सिंधुदुर्गामध्ये आणि कोकणामध्ये भजन करण्याची जी मजा आहे ती कुठे नाही. खरोखर साऊंडवाल्यांसाठी परमेश्वराने त्यांच्या या कार्यामध्ये उदंड असं यश द्यावं अशी प्रार्थना करून भजनाला सुरुवात करते. धन्यवाद. सात जन्माची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई, म्हणून झालो पालखीचे होई, म्हणून झालो पालखीचे होई. शांतमय मूर्ती पाटे सारखी, शांतमय मूर्ती पाटे सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी, तूच सूर ठावा मजसी, तूच एक तारी, सगुण रूपधारी देवा एकदा तरी, सगुण रूपधारी देवा एकदा तरी, सगुण रूपधारी देवा एकदा तरी. आ
ज्ञात कुणाला देवा घरते ज्ञात कुणाला देवा घरते ज्ञात कुणाला विहित नेमाने विहित नेमाने कुणी रखडतील सुळीतानिक कुणी रखडतील सुळीतानिक कुणास लावे कुणास लावे देवा घरते ज्ञात कुणाला देवा घरते ज्ञात कुणाला देवा घरते देवा घरते देवा घरते ज्ञात कुणाला सदा सर्वदा तुला स्मरावे सर्वदा स्मरावे सदा सर्वदा तुला स्मरावे सर्वदा नाम खंडित तुझे भजावे नाम खंडित तुझे भजावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझ पाशी येऊनी काय ते मागावे तुझे मंगल नाम मुखी रुळावे तुझे मंगल नाम मुखी रुळावे मंगल नाम विघ्न हरत्याशी शरण जावे विघ्न हरत्याशी शरण जावे विघ्न हरत्याशी शरण जावे जन्मो जन्मीचे सार्थक करावे जन्मो जन्मांतरीचे सार्थक करावे सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा नाम तुझे गावे
भूतेश्वर श्री दुर्गेश्वर दैव रामेश्वर दैव वागदेश्वर कुलस्वामी श्री कुळाचार माय माऊली आई हे दुबाई आई भरारी आई जीवदानी आई महालक्ष्मी रंगदेवते माते सुधा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुनगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की जय प्रभु रामचंद्र की जय धन्यवाद खरोखर साऊंडवाल्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा अतिशय आणि अतिशय सुंदर खरोखर असं साऊंड असलं ना की भजन करायला पण मजा येते आणि आजचा हा पवित्र दिवस आणि या पवित्र दिवशी आज आमने सामने 2020 डबल बारी बदलाचा जंगी सामना खरोखर या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत खरोखर एकदा कॅन्सल झालेला कार्यक्रम परत या ठिकाणी त्यांनी सादर करण्याचा निर्णय घेतला आणि तो सुद्धा आम्हा दोन्ही बुवांमध्ये खरोखर त्या मंडळाने सांगितलं होतं की बुवा तुमची तारीख कधी खाली आहे ती फक्त सांगा त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठेवणार खरोखर म्हणून बुवा म्हटलं जातं आल्या किती गेल्या किती संपल्या भरारा आणि संपला नाही आणि संपू देणार नाही या ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाचा दरारा ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाचा दरारा ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाचा दरारा आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा खरोखर एक उत्तम गायक आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांचं नाव आम्ही आदराने घेतो ते माझे परममित्र गणेश जांभळे बुवा आज माझ्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत अतिशय जबरदस्त भजन आणि त्याचप्रमाणे मनोरंजन आणि अध्यात्म सांगण्याची ज्यांची कला आहे काल मला वाटतं त्यांची बारी आमच्या हिंदळी गावामध्ये होती आणि आज या ठिकाणी ऍडजस्ट त्यांनी केलेली आहे मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानतोय कारण एकामेकाची उनी धुनी काढण्यापेक्षा बुवा भजन जर चांगला केला तर लोकांच्या तेवढाच स्मरणात राहतं एकमेकाची काय उनी धुनी काढू काय बुवा रात पडलेली आहे पण ज्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केले ते परमेश्वराचं नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे कारण आम्ही जातो तिकडे सांगतो काय भजन म्हटल्याच्या नंतर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात आणि हे भजन सादर करण्यासाठी बुवा आज आम्हाला बोलवलेलं आहे या दोनच बुवांका का परत बोलवले का त्यांना माहिती आहे यांच्याकडे काय आहे दोन्ही बुवा भजन रसिकांका काय देऊ शकतात ते त्यांना माहिती आहे म्हणून परत सुद्धा आमका त्यांनी आमंत्रित केलेलं आहे नाही का बुवा म्हणून जे भजनाच्या रूपाने जेवढं देण्याचा प्रयत्न करणार मनोरंजन तर तुमचं निश्चितच करणार कारण जोईल बुवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघतात जोईल बुवा किती मनोरंजन करतात गणेश जांभळे बुवा किती मनोरंजन करतात हे काय सांगण्याची नवीन गोष्ट आहे पण एक एक बारी जसजशी आपण पुढे पुढे जातो तसा अनुभवाने मनुष्य मोठा होत जातो की नाही बुवा कारण एकामेका घालून पाडून बोलण्यापेक्षा एखाद्या घालून पाडून आज आम्ही एकामेका घालून पाडून बोला पण उद्या जर बारी असले तर एकामेका कोण दाखवूच जाणार बरोबर की नाही बुवा म्हणून एकामेका अपशब्द बोलून एखाद्याची मान शर्मेने काढून बुवा वाईट कोणाका बोलू घेता चांगला बोलण्यासाठी त्याच्यात संस्कार असला पाहिजे जर संस्कार जर चांगले झालेले असतील तर समोरचं मनुष्य एकमेकाक आदरानंच बारी करणार आणि त्याप्रमाणे आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी आपल्या समोर भजनाचं सादरीकरण करून दाखवण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद हॅलो 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 पम रे 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 नि रे सा
नि सा रे म प रे म प नि 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 प नि प म रे नि रे सा रे म प रे म प नि सा प नि सा रे 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 नि रे सा सा नि प म रे म प नि प म रे नि रे सा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना आले नाचत गौरी आपल्यासमोर एक दुर्गाभरण सादर करण्याचा प्रयत्न करतोय. ऐका.
तो गदा
Thank you.